मी तुमचा आर्यन ब्लॉगर. तर भावानं आता आपण आज गेटवेला आलोय. तर आपण जाणार आहे आज इकडे समुद्राच्या आतमध्ये. तर दादा आता आपण जस्ट बसलोय बरं का बस बोटमध्ये. तुम्ही बघू शकता हे माझ्या पुढच्या साईडला पूर्ण पब्लिक आहे. मी तर उभा आहे. तर हे माझ्या पाठीमागच्या साईडला समुद्र आहे. तुम्ही बघू शकता आपली बोट निघल्यावर का तुम्ही बघू शकता. आता आम्ही आमच्या पुढच्या साईडला गेटवे ऑफ इंडिया आहे. या साईडला आपले इकडे ताज हॉटेल आहे. आता आम्ही चाललो होतो समुद्राच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता हे बघा. आता आम्ही चाललोय समुद्राच्या आतमध्ये. तर जर तुम्हाला मी दाखवतो नाही का आतमध्ये गेल्यावरती काय विषय आहे तर तुम्ही बघू शकता. आता आम्ही आता जाणार आहे आतमध्ये. तर फिरणार मस्त की तुम्ही बघा. आता इकडं बोट आहे इकडे साईडला आणि या साईडला आपलं गेटवे ऑफ इंडिया आहे. तर आपण चाललो तुम्ही तर आतमध्ये जाऊ आता. म्हणून तुम्ही बघू शकता ताज हॉटेल आपल्याला दिसतंय आता हे. आता पाण्याच्या आतमधलं ताज हॉटेल म्हणजे आम्ही आता फूड साईडला या. तर आमच्या फूड साईडला इकडे ताज हॉटेल आहे. तर ताज हॉटेल तुम्हाला इथं दिसतंय बघा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही आता जस्ट आता पाण्याच्या आतमध्ये. आता इकडे बघा. आता इकडे पूर्ण या साईडला होडी बिडी आहे तिकडे आणि इकडं आपलं गेट ऑफ इंडिया आहे. तर आता आपण आता चाललो आतमध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो नाही काय विषय आहे ते बघू शकता. तुम्ही आता या साईडला आपल्या पब्लिक आहे आणि आता इकडं ताज हॉटेल आहे. तर आता आपण आता जाणार आहे आतमध्ये. तर आता भेटू आतमध्ये गेल्यावरती. तुम्ही बघा आता आपलं आता इथं तिरंगा आहे. तिरंगा आता फडकतो बघा इकडे या साईडला. या साईडला पक्षी बसतात आमच्या जवळ येतात पाण्याच्या. तुम्ही बघू शकता हे बघा. आता आता आपण या तिरंगाच्या जवळ आलोय बरं का. तुम्ही बघू शकता हे इकडं मोठ्या जहाजा लागल्यात हे बघा. आता इकडं आता आपण इथं जरा आलो आता आतमध्ये. बघा आता इथं एक कसं तरी पठार आहे इथं आतल्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडला आता इकडं ताज हॉटेल इकडे आपण इथं आता लांब आलो थोडं. आपण आता चालू आहे आतल्या साईडला. तुम्ही आता बघू शकता. तर आता आपण थोडं जाऊ पुढे साईडला. आपण चाललं पुढे साईडला जातो. तुम्हाला दाखवतो काय विषय भावा. तुम्ही आता बघू शकता जागा ऐकण्यात जायला काय माहिती. तर भावाला आपण चाललं पुढच्या साईडला. आता आले बरं का. आता तुम्ही बघू शकता. आता हे पुढच्या साईडला बघा. आता पूर्ण पाणी पिणी इकडे या साईडला. इकडं मोठे जहाज आहेत. इकडं आता आतमध्ये आलोय भाऊने एवढं भारी वाटतं इकडं आतमध्ये. पूर्ण पाणी पिण्या इकडे मोठ्या शिप आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे पुढच्या साईडला माझ्या इकडे शिप आहेत मोठ्या. या साईडला पण आहे इकडे साईडला. या साईडला इकडं आता बघा. आता ही बहुतेक मला वाटतं नेव्हीची दिसते शिप. तुम्ही बघू शकता या साईडला. तर भावाला आता एवढं इथं आलं तेवढं भारी वाटतं ना आतमध्ये. ही गेटवेच्या आतला आपण तर आतमध्ये इथं फर्स्ट टाइम चालतो इथं मित्रांनो आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता. आता हे बघा. आता तुम्ही आता इथे जरा पक्षी फिरत येते मस्तपैकी. भावाला तुम्ही आता बघू शकता. हे बघा. आता इथं एक पठार आहे. इथं जरा जहाजा बी आहे तिथं मस्तपैकी. तर इथं आपला एक तिरंगाचा झेंडा लावला आहे. तुम्ही बघू शकता. आता इथं थोडं दिसत आपण जरा ते चालू जवळ तुम्हाला दाखवतो. तुम्ही आता बघू शकता या साईडला. हे बघा. आता इथं जरा आहे मस्तपैकी. तर आता तिथं चालू आहे. तुम्हाला दाखवतो म्हणजे की तिथं विषय काय. हे बघा. इथं बघा. आता इथं एक झाड आहे तिथे. त्यापुढे पूर्ण पक्षी आहेत पूर्ण पुढच्या साईडला. तर आता आपण चालू समुद्राच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता. तर आता विषय असा की आपण आज आलतो CSTला गेट ऑफ इंडियाला. तर भावाने तर फर्स्ट टाइम मी इथं आतमध्ये आलो आतल्या साईडला. तुम्ही बघू शकता. आता हे माझ्या मागच्या साईडला पब्लिक आहे आणि पुढच्या साईडला माझ्या इथं समुद्र आहे. तुम्ही बघू शकता. इकडं मस्तपैकी जहाजा आहेत मोठ्या. तर आता आपण इथं धरायच्या जवळ आलो बरं का. बघा आता या इथं ही जे आहे ना इथं या साईडला आपला जे तिरंगा आहे आणि या साईडला एक झेंडा आहे. तो काय आपल्याला काय ओळखीचा नाही. तो जरा वेगळा आहे. तुम्ही बघू शकता. तर आता आपण चालू आहे जरा आतमध्ये. आता आपण बऱ्यापैकी आतमध्ये आलो आहे. तर ह्या साईडला बघा. ह्या साईडला जरा थोडा वेगवेगळ्या बोट आहेत. जहाज आहेत या साईडला थोड्या वेगवेगळ्या. तुम्ही बघू शकता. भावानं पाणी एवढं खतरनाक आहे इकडे आतमध्ये समुद्रात. फर्स्ट टाइम एवढा समुद्राच्या आतमध्ये आलो या. तुम्ही बघू शकता. तर आता बघा. आता इथं जहाज चालली. त्या पूर्ण साईडला पक्षी आहेत त्या साईडला बरं का आतमध्ये. तर आपल्याला हे फॅन भेटलाय आपला बरं का. तुम्ही बघू शकता. तर भावानं आपल्याला इथं ID विचारली या. तर हाय ग्रो. तर आपल्याला भावानं आता हे भेटला बरं का आपल्याला तिथं समुद्राच्या आतमध्ये. म्हणजे आपण म्हणजे विचार करतो की आपल्याला एकदम म्हणजे भेटत आपल्याला असा यूट्यूबरमध्ये आपल्यासोबत. तर हा भेटला भावानं. तर आपल्याला आता ह्यानं आपल्याला फॉलो तर केलं तर काही विषय नाही. तर भावानं आता आपली ID बघितली. भाऊ कशी वाटली ID. अच्छा लगा. अच्छा भाई को अपना आइडिया अच्छा लगा है.
कि ना कैसा है, अपन अभी नया नया चला रहता है, यूट्यूब चालू है अपना, यूट्यूब और इंस्टा दोनों नया नया है, इसलिए थोड़ा पब्लिक सपोर्ट कर रही है अपने को, लेकिन थोड़ा लाइक भी थोड़ा कम आ रहा है, लेकिन हो जाएगा धीरे धीरे, बराबर है ना। मतलब एक रात में तो कोई अमीर नहीं बन सकता, वैसी बात है, अपने को लाइक टाइम लगेगा, हाँ टाइम तो लगेगा, लेकिन लगेगा, हो जाएगा, कल आज ना कल वो हो जाएगा। तो चलो दोस्त मिळते. भावानो तुम्ही बघू शकता आता, हे बघा आता आमची आता उठून घेते बोट, एवढं खतरनाक दिसतं नाही या साईडला, हे बघा तुम्ही आता बघू शकता. आता इकडं बघा, आता इकडं मोठं मोठं जहाज आहेत या साईडला, तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण असं निळं दिसतंय सगळं खतरनाक. म्हणजे इकडं भावानं बहुतेक इकडं एलिफंटा काहीतरी आहे इकडं, आणि तिकडं मला थोडा जरा डोंगर दिसतोय. तर तुम्हाला हे दिसतो की नाही कॅमेऱ्यात काय माहिती, नॉर्मल जरा दिसतोय, तुम्ही बघू शकता. थोडं लांब आहेत ना, ते मला आता एवढं काय क्लिअर दिसत नाही त्या मोबाईलमध्ये, पण मला इथं डोळ्यानं तिथं दिसतं ते साईडला थोडं डोंगर आहे काहीतरी, तिथं बहुतेक आय थिंक एलिफंटा तिथं असू शकतं. आपण एलिफंटाला पण जाऊ, मला मी तिथला पण व्हिडिओ दाखवतो मस्त पैकी. तर आता हे बघा, आता इकडं जरा मोठा बोट जहाजा लागलाय, हे बघा. आता आपण चालू त्या दिशेनं जहाजाच्यात, तुम्हाला मी दाखवतो तिथं जवळून कसं दिसतंय. आता हे मी जरा थोडा लांब आहे, तुम्हाला जवळ पण दाखवतो नक्की काय विषय ते. तुम्ही बघू शकता आता इथं, आता इकडं हे बघा, आता हे गेटवेतून आमच्या इथून छोटं दिसतंय, तुम्ही बघू शकता. तर आम्ही एवढ्या समोरच्या आतमध्ये आलो आहे, आणि इकडं आता तुम्हाला ते मग दाखवलं नाही, ते इकडे एक काय त्याला बोलायचं बेट असल्या का थोडक्यात इथं. एवढा नजारा भावानं इथनं एवढं खतरनाक दिसतंय ना साईडला, लय खतरनाक. तुम्ही आता हे बघू शकता, एवढं भारी वाटतं, ते थंड वाटतं, एवढं ऊन येते माझ्या पुढच्या साईडला ऊन आहे, पण एवढं भारी वाटतं नाही इथं आल्यावरती, थंड वाटतं एकदम. कॅमेरा आपला हालत नाही काय नाही, एकदम स्लो खतरनाक व्हिडिओ निघतोय, हे बघू शकता तुम्ही. तर आता भावानं आता आपण चाललो आता तिकडं आतल्या साईडला, तुम्ही आता बघू शकता. हे बघा आता इथं आता आम्ही चालू आता इकडं, आता आम्ही इकडून असं फिरत या साईडला इकडं आलो आहे, इकडं असं गोल राऊंड मारून आता इकडून या साईड चालू होतं इकडं. तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेल्यावरती पण की काय विषय आहे ते. तुम्ही आता बघू शकता, आता आम्ही जरा आलो बरं का त्या पुढं, हे बघा. हे बघा आता इथं आपला तिरंगा आहे, आणि आता आम्ही जरा जवळ आलो आहे, तुम्ही बघू शकता. इथनं एवढं भावना, इथनं एवढं खतरनाक दिसतं ना आपलं गेटवे ऑफ इंडिया, हे ताज हॉटेल बी एवढं म्हणजे परफेक्ट दिसतंय ना, तुम्ही बघू शकता. हे बघा आता इकडं बघा, इकडं बी जरा जहाज आहेत, एवढं भारी वाटतं. इकडं कॅमेरा एवढं क्लिअर दिसत असेल ना भावानं, आपण फुल याचे व्हिडिओ काढतोय, तुम्ही बघू शकता. हे बघा इथं गेटवे ऑफ इंडिया, इकडं आपलं ताज हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललो आहे आतल्या साईडला, आता आत इकडं पुढे चाललो आहे गेटवे साईडला. तुम्ही बघू शकता आता खरा व्ह्यू इथला येतो बरं, खतरनाक एवढा. तुम्ही आता बघू शकता, हे बघा एकदम स्लो मोशनमध्ये दिसतंय, पण एवढं भारी वाटतं नाही तुला. तुम्ही आता बघू शकता, हे बघा एवढं DSLR कसं दिसतंय, आता एवढं खतरनाक दिसतंय भावानं. बघा आता ही बघा, आता इथं नाव चालली आहे, कसं चालली बघा, फास्टमध्ये एकदम फुल स्पीडमध्ये चालली आहे. कसं आहे बघा, आपल्याला ओव्हरटेक करून गेली पुढे साईडला. तुम्ही आता बघू शकता, हे बघा हे पूर्ण एवढं भारी वाटतं नाही आल्यावर. अभि आता भावाला आता नाव आपली पूर्ण हलती बघा, या बोटनं आपली नाव पूर्ण हलायला लागली, या असं पोटात जरा असं ढवळतंय थोडक्यात. तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा भावना एवढं खतरनाक दिसतंय बरं का. तुम्ही कधी आलाच बायचान्स तर इकडं अवश्य फिरा समोरच्या आतमध्ये. जास्त तिकीट नाही भाव, आता आम्ही बसलो तिथं 130 रुपये तिकीट आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही अर्धा तास तुम्ही 130 रुपयात फिरू शकता आतमध्ये, अर्धा तास घेतात ते 130 रुपयात. एवढं खतरनाक दिसतं ना भावना इथनं, हे बघा तुम्ही तर बघू शकता. आता आपली बोट चालली आता आतल्या साईडला, आता आम्ही आता उतरणार आहे. टाईम झाला आहे भावना, आता अर्धा तास झाला, आपण 3ला आलतो आतमध्ये, आता झाले 3:33, अर्धा तास आपला होऊन गेला आहे, तरी त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा टाईम दिला आहे. म्हणजे हे चाललं आहे आपला, हे बघा आता हे दिसतंय कसं बघा. भावना एवढं खतरनाक दिसतंय ना इथनं व्ह्यूज, असं वाटतं की कॅमेरा असा कसलाच हालत नाही. तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा इथनं म्हणजे आतल्या साईडनं खरं बघायची मजा आहे गेटवे ऑफ इंडिया, पाण्याच्या आतनं. तिथनं तर काय दिसतंच आहे, पण तुम्ही आतल्या साईडनं जर ती पुढची समोरची व्ह्यूज बघितले ना भावनं, एवढं भारी दिसतंय ना ते. तुम्ही तर हे बघू शकता, हे बघा आता हे बघा कसं दिसतंय मला सांगा. एवढं भारी दिसतं ना आतमधली, हे बघा
तर म्हणजे भावना आता आम्ही माझा ह्या साईडला आहे आणि आमच्या पुढच्या साईडला गेट ऑफ इंडिया आहे. तर तिथं भावना एवढं खतरनाक दिसतं ना ते तिथं आता डोळ्याला एवढा नजारा भारी दिसतो ना तिथला. कॅमेरा काय दिसतो काय माहीत नाही, पण डोळ्यांना एवढं भारी वाटतं ना. तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा या पुढच्या साईडला लय खतरनाक दिसतंय. हे बघा जशी जशी बोट जवळ जाईल तसं तसं ती म्हणजे खतरनाक दिसतंय. तर तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा भावानो शी खरी लाईफ आहे. म्हणजे आपला स्वतःचं छत्रपती शिवाजी महाराजांचं गेट ऑफ इंडिया आहे. तुम्ही बघू शकता इथं हे खरं बघितलं पाहिजे भावानो. मुंबईत आला तर तुम्ही इथं नक्की या समोरच्या आतमध्ये जरा, कारण की ही नाही बघितलं तर मुंबईत तुम्ही काहीच बघितलं नाही. आता हे बघू शकता, हे बघा एवढं डेंजर दिसतंय ना भावानो. तुम्हाला मी शब्दात काय सांगू शकत नाही, लय खतरनाक वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या भावांनो एवढं इथं बनवलं आहे ना म्हणजे खतरनाक. आता हे त्यांनी बनवलं नाही, हे इंग्रजांची सगळी कमाल आहे. पण म्हणजे राखलं पाहिजे भावना, आपली संस्कृती माणसानं जपली पाहिजे. कारण की एवढं आता हे बघा, आता आम्ही आता हे आतल्या साईडला आहे, आपण थोडं बाहेर जाऊ. बघू शकता तुम्ही एवढं खतरनाक दिसतंय ना इथं. हे बघा आता तुम्ही बघू शकता. भावना आता आपण एक फोटो घेऊ, फोटो घेतलेला आहे मस्त जागी. म्हणजे एवढा इथला व्ह्यूज खतरनाक आहे ना, लय डेंजर. बघ आता आम्ही इथून जाणार आता ह्या साईडला. तर भावना आता मग तिथनं आपण इकडे जाणार आहे साईड फूड साईडला. तिथं आता आपण उतरणार, तिथं आपला एक्झिट आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा चालले आता आपण एक्झिट साईडला. तर चालले जरा काम कसं त्यांचं काय माहिती. हे बघा भावनात आपण पोचलो बरं का. आता इथं आम्ही आता इथून हे बघा आता इथून आम्ही जाता उतरणार आहे आणि हे आपल्या गेट ऑफ इंडिया आहे. तर आता भावनात आपण आता इथं उतरलो आहे. तर आता आपण जाऊ आता पुढच्या ठिकाणी, तर तुम्हाला दाखवतो. तर चला भावनात आपण चाललो होतो बाहेर साईडला. आता आपण उतरणार आहे इथं. तर आता आपण हे बघा आता हे पब्लिक आहे या साईडला. हे बघा तिथं गर्दी झाली जरा मस्तपैकी. तर आता आपण आता उतरणार आहे. चला आता आपण आता जाऊ आता एक्झिट साईडला. चला जरा गर्दी झाली बरं का इथं बऱ्यापैकी. हे तुम्ही आता बघू शकता. हे बघा हे बघा आता हे आम्ही जे एवढं फिरलो ना तर भावना, तर आपल्याला ये भाई ने अपने को मतलब ये भाई ऑपरेटर है, ये सब ये बोट चलाता है. भाई ने अपने को इतना मतलब आराम से चला दिया, कोई दिक्कत नहीं रही. नाव हिली ना कुछ नहीं हुआ. अब मतलब हमको पता भी नहीं चला कि भाई ये नाव जब तक आई कैसे, इतना स्लो भाई ने चलाया, कोई दिक्कत नहीं हुई. और तुम इधर देख रहे हो अभी भाई कुछ तो खा रहा है, कोई बात नहीं. और ये देखो ये ऑपरेट कर देता है. भावना आता आपण उतरतो बरं का मस्त पैकी. तर आता आपण चाललोय जरा आरामात आहे, तर पडा बेडा तुझ्या आईला. तर आता उतरलोय आपण. तुम्ही आता बघू शकता. आता आपण चाललोय वर साईडला. हे बघा आपलं आता एक्झिट नावचं झालेलं आहे बोटचं. आता हे तुम्ही आता बघू शकता. अशी आपण त्या साईडला होतो आणि तिकडचा व्ह्यू इकडे बघतो. आता आपण इकडचा व्ह्यू तिकडे बघतोय. तर तुम्ही आता हे बघू शकता. आता हे बघा आता आम्ही सध्या आता इथं गेटवेच्या इथं खाली आहे आणि माझ्या पुढच्या साईडला इथं समुद्र आहे. हे बघा तुम्ही आता हे बघू शकता. भावना जेवढं इथं तिकडचं भारी दिसतं ना, तेवढं तिकडून इकडचं एवढं भारी दिसतंय माहिती आहे का. आता हे बघू शकता. इकडे या साईडला ताज हॉटेल आहे. आता आपण चाललो होतो माघारी बरं का. तर आता आपण भावना भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो करून नक्की जा भावना.